नमस्कार. आज 1 जून 2025 MPSC ग्रुप सी पूर्वपरीक्षेचा पेपर आता नुकताच संपला आहे. विद्यार्थी पेपर देऊन बाहेर येत आहेत. आपण जाणून घेऊया आजचा पेपर नेमका कसा होता. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पेपर कसा गेला ते सांगा. हितेश सांगळे. मला पेपर ॲव्हरेज गेला आहे सर. की माझा एवढा अभ्यास नव्हता. मी टेटचा स्टडी करतो. माझा एवहा अभ्यास सध्या तरी नव्हता, पण गणित वगैरे टेटमुळे चांगले गेलेले आहे. बाकीचं करंट वगैरे एवढं वाचण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे ते थोडं हार्ड गेलं मला. तुम्हाला गणिताचा पाठ थोडासा अवघड वाटला. बाकी इतिहास, भूगोल, राज्यघटना हे कसे होते विषय? हे ॲव्हरेज होते माझ्यासाठी, तरी ॲव्हरेज होते. बाकीच्यांसाठी चांगले असतील जे रेग्युलर प्रिपेअर करताय, पण माझ्यासाठी तरी आत्ता ते ॲव्हरेज होते. पण मग मॅथ्स मला चांगलं वाटलं त्या हिशोबाने. किती प्रश्न सोडवले? मी एक 83-84 पर्यंत गेलो. वेळ पुरतो? वेळ पुरतो. थँक्यू सर. ताई नमस्कार, काय नाव? तन्वी संतोष वाटपाडे. तन्वी मॅडम, काय सांगाल? पेपर देऊन तुम्ही आता बाहेर आलाय, कसा गेला पेपर? पेपर मला तरी पर्सनली ग्रुप बीपेक्षा थोडा टफ वाटला. बाकी वेळ वगैरे व्यवस्थित होता, बट स्टील टफ होता ग्रुप बीपेक्षा. म्हणजे हा ग्रुप सीचा पेपर असूनही ग्रुप बीपेक्षा अवघड वाटला? हो, मला अवघड वाटलं. बरं. किती प्रश्न सोडवले? मी सगळे सोडवले 72. एकंदरीत काय सोपं वाटलं, काय अवघड वाटलं? मला मॅथमॅटिक्स जो लास्ट पोर्शन होता तो थोडा टफ वाटला. पेपरचं स्वरूप सोपं, अवघड की मध्यम? होता मध्यम, पण कदाचित माझा अभ्यास कमी पडलेला असावा. चालू घडामोडी साधारणतः किती जुने विचारले होते? सध्या तरी लेटेस्टच होते 2024-23, आणि जे हिस्टॉरिकल होते तर मग त्याचं ॲक्ट वगैरे जास्त डीप होते. अच्छा, शुभेच्छा मॅडम तुम्हाला. निलेश सर नमस्कार, कसा होता पेपर? जेमतेम बघितलं तर मॉडरेट लेवलच्या आसपास जातो पेपर. बरं. म्हणजे खरं तर ग्रुप सीचा पेपर आहे हा. ग्रुप बीच्या तुलनेत विद्यार्थी म्हणतात की हा पेपर त्यांना अवघड वाटला. तुम्ही नक्की काय, आता तुम्ही तुमच्या क्षेत्रातला अनुभव खूप चांगला आहे, काय सांगाल तुम्ही? जेमतेम मॅच केलं तर ग्रुप बीच्या लेवलनंच हा पेपर जातो आहे. कारण की त्यांनी यावेळेस करंट अफेअर पण सेम ग्रुप बी सारखंच टाकलं आहे, आणि मॅथ रिजनिंग पण ग्रुप बीलाच मॅच करतं आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री पण ग्रुप बीलाच मॅच करते जेमतेम, आणि इकॉनॉमी पण ग्रुप बीलाच मॅच करते. ॲज अ कम्पॅरेटिव्ह बघितलं तर सायन्स हा सेक्शन ग्रुप बीपेक्षा सोपा होता. म्हणजे आता एकंदरीत ग्रुप बीचा जो रिझल्ट लागला आता MPSCचा, मेरिट खूपच हाय गेलं आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की कुठेतरी ग्रुप सीचा पेपर आपल्याला सोपा जाईल, पण मग ग्रुप सी पण ग्रुप बीचाच लेवलने प्रश्न येत आहेत. कारण की ग्रुप बीचं पेपर बघितलं तर सोप्पा चालू होतं जेमतेम, आणि त्याच्यानंतर मेरिट पण खूप वाढलं. कारण की आता शेवटचा पॅटर्न आहे राज्यसेवेचा मुख्याचा, त्याच्यानंतर ते सगळे पोरं इकडं वळले, त्याच्यामुळे ग्रुप बीचं जास्त मेरिट लागलं होतं. आणि आयोगाने पण जेमतेम तोच विचार केला असेल की आपण ग्रुप सीचं पण मेरिट आवाक्यातच ठेवावं, पण त्या मापाने पेपर काढला मग आयोगाने पण. सामान्य विज्ञान, मॅथ, रिजनिंग याची भीती असते विद्यार्थ्यांना. आज काठिण्य पातळी कशी होती या दोन विषयांची? सायन्स बघितलं तर पाठीमागच्या ग्रुप बीच्या पेपरच्या तुलनेत सोपं होतं, आणि मॅथ रिजनिंग म्हटलं तर ॲज इट इज सेम होतं. काही सोपे पण होते, काही अवघड पण होते, पण टाईम खाऊ होते, वेळ खाऊ होते. काही करंट अफेअर्स किती जुनं विचारलं होतं? जेमतेम 23-24चा आवाका होता. इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपण रिव्हिजन सेशन राबवले, त्याचा काय फायदा? हो, नक्कीच. कारण की रिव्हिजन सेशनमुळं लास्ट आवरला आपलं प्रत्येक सब्जेक्ट टचमध्ये असतो, आणि एक्झामच्या दिवशी आपला कॉन्फिडन्स चांगला असतो, आणि लॉजिक पण आपलं वाटतं. बरोबर. मग अगदी एका वाक्यात काय सांगाल, आजचा पेपर सोपा, अवघड की मध्यम? आपण मध्यम म्हणू शकतो आजचा पेपर. धन्यवाद सर. आपण नुकताच पेपर संपला आहे. पेपर संपल्यानंतर आपण काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्याच्यातून विद्यार्थ्यांनी पेपर जो आहे तो ग्रुप बीच्याच बरोबरीचा पेपर होता ग्रुप सीचा, असंच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीतच पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा उत्साह हा खूप चांगला होता. आणि ग्रुप बीचं मेरिट आपण आता जर पाहिलं तर ते खूप हाय गेलं होतं. त्या तुलनेत ग्रुप सीचा पेपरबद्दल मुलांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या, पण एकंदरीतच पेपरचं स्वरूप हे मध्यम स्वरूपातच होतं, असंच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अनुष्का मॅडम नमस्कार. नमस्कार. कसा गेला पेपर? ठीक गेला. म्हणजे 2-3 विद्यार्थ्यांनी सांगत होत्या ग्रुप बी पेक्षा त्यांना हा पेपर अवघड वाटतोय, काय सांगाल? हा पेपर खरंच ग्रुप बीपेक्षा अवघड होता. म्हणजे
खूप क्वेश्चन आउट ऑफ कॉन्टेंट विचारले होते. तुम्हाला नेमकं काय सोपं वाटलं आणि काय अवघड वाटलं? मला पॉलिटिक्स सोपं वाटलं, इकॉनॉमिक्स अवघड होतं, जॉग्राफी ॲव्हरेज होतं आणि हिस्ट्री पण ॲव्हरेज होतं. मॅथ रिझनिंग अवघड वाटतं? हो, मॅथचे काही क्वेश्चन अवघड होते, म्हणजे सुटले नाही. बाकीचे सायन्स कसं वाटतं? सायन्स पण मीडियम ॲव्हरेज होतं. पेपर सोडवायला वेळ पुरतोय? हो, मला वेळ होतं. किती प्रश्न सोडवले? ते 99. 99 सोडवले. इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून मॅरेथॉन सेशन, रिव्हिजन सेशन आपण राबवले, त्याचा काही फायदा त्या एक्झामचा झाला आहे? हो, झालं. ओके, येस, थँक्यू मॅडम.